नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या आमच्या युट्यूब चॅनल महाजॉबमध्ये। मित्रांनो, महाजॉबच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण एका नवीन भरतीबाबतचा अपडेट या ठिकाणी घेणार आहोत, ज्यामध्ये कायमस्वरूपी नोकरी अंतर्गत तुम्हाला एक नवीन संधी उपलब्ध झालेली आहे। यामध्ये या जाहिराती अंतर्गत मित्रांनो 2 पदांसाठी रिक्रुटमेंट होत आहे, ज्यामध्ये कनिष्ठ अधिकारीचं पद आहे, ज्यासाठी कोणतीही पदवी असेल तर तुम्ही एलिजिबल होता अर्ज करण्यासाठी। या व्यतिरिक्त सहाय्यक व्यवस्थापक हे सुद्धा पद भरलं जाणार आहे, ज्यासाठी पदव्युत्तर पदवी तुम्हाला हवी आहे कोणत्याही विषयामधली। महाराष्ट्रामध्ये एक्झाम होणार आहे। संपूर्ण माहिती जी काय अवेलेबल आहे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी पाहणार आहोत। चला तर मग आजचा व्हिडिओ सुरू करूया। त्या अगोदर मित्रांनो, मेक शुअर महाजॉबच्या चॅनल नक्की सबस्क्राईब कराल। जॉब रिलेटेड डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो। मेक शुअर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक कराल। बघा मित्रांनो, जाहिरात जी आहे ती या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। धनलक्ष्मी बँक ज्याचं कोऑपरेटिव्ह ऑफिस हे थिसूर या ठिकाणी आहे, त्यांच्यामार्फत थ्रिसूर या ठिकाणी त्यांच्यामार्फत ही रिक्रुटमेंट होत आहे, ज्यामध्ये रिक्रुटमेंट ऑफ ज्युनियर ऑफिसर्स असिस्टंट मॅनेजर पदांसाठी ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। यामध्ये त्यांनी काय म्हटलं बघा, तर धनलक्ष्मी बँक लिमिटेड अ शेड्यूल्ड कमर्शियल बँक आहे विथ 97 years ऑफ बँकिंग ट्रेडिशन, हेडक्वार्टर ॲट थ्रिसूर केरला विथ एम्बिशन ग्रोथ प्लॅन्स, इन्व्हाइट्स ॲप्लिकेशन फॉर रिक्रुटमेंट ऑफ ज्युनियर ऑफिसर्स अँड असिस्टंट मॅनेजर या पदांसाठी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत। रिक्रुटमेंट प्रोसेस ही IBPS मार्फत पूर्ण केली जाणार आहे। सो बँकेचं नाव मी तुम्हाला सांगितलं आहे, एक रेप्युटेड बँक आहे, त्यांच्या मार्फत रिक्रुटमेंट होत आहे। अर्थात ही गव्हर्नमेंट बँक नाही आहे मित्रांनो, ही पब्लिक सेक्टर बँक नाही आहे। प्रॉब्लेम तो तुम्ही कन्सिडर करू शकता, मात्र नक्कीच एक स्टेबल जॉब जर तुम्हाला हवा असेल तर तुम्ही प्रयत्न करणे आवश्यक आहे। यामध्ये तुम्हाला महाराष्ट्रामध्ये सुद्धा नोकरी ठिकाण मिळू शकतं। सो एक स्टेबल जॉब हवा असेल तर या ठिकाणी अर्ज करणे महत्त्वाचं आहे। बघूया आपण कोणती पदे आहेत ज्यासाठी रिक्रुटमेंट होत आहे। त्यांनी काय सांगितलंय बघा, लोकेशन रिक्रुटमेंटचं ऑल इंडिया राहणार आहे, तुम्हाला महाराष्ट्रामध्ये सुद्धा नोकरी ठिकाण मिळू शकतं। एज लिमिट तुम्ही बघू शकता, ज्युनियर ऑफिसर पदासाठी 21 ते 25 वर्ष राहणार आहे, ॲज ऑन 31/3/2025। असिस्टंट मॅनेजर पदासाठी 21 ते 28 वर्ष राहील 31/3/2025 रोजी। ऍप्लिकेशन फी 708 रुपये पर कॅन्डिडेट इन्क्लुझिव्ह ऑफ GST प्लस तुम्हाला 708 रुपये फॉर्म फी भरायची आहे। सर्व कॅन्डिडेट्सला सेमच फॉर्म फी या ठिकाणी राहणार आहे। एज्युकेशन क्वालिफिकेशन बघा, ज्युनियर ऑफिसरसाठी एनी डिग्री फ्रॉम अ रेकग्नाइज्ड युनिव्हर्सिटी विथ 60% मार्क्स और CGPA 6% अँड अबोव्ह असेल तर अप्लाय करू शकता। कोणतीही पदवी असणे आवश्यक आहे, मात्र ते 60% मार्क्स असणे आवश्यक आहे। जर तुमचं पर्सेंटेज किंवा जर तुमचं रँकिंग हे CGPA मध्ये असेल तर तुम्ही 6.0 च्या अबोव्ह असाल तर अर्ज करू शकता। असिस्टंट मॅनेजर पदासाठी एनी मास्टर डिग्री या ठिकाणी कोणतीही पदव्युत्तर पदवी असेल तर तुम्ही अप्लाय करता येईल, मात्र अगेन 60%चा क्रायटेरिया किंवा CGPAच्या अंतर्गत 6.0च्या अबोव्हचा क्रायटेरिया त्यांनी या ठिकाणी ठेवलेला आहे। सो एक एज्युकेशन क्वालिफिकेशन आहे दोन्ही पदांसाठी अर्ज करण्यासाठी। आता या ठिकाणी एक्झाम सेंटर्स बघा कुठे कुठे आहेत, जर तुम्ही बघितला तर महाराष्ट्रामध्ये तुम्हाला मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि MMR रिजन या ठिकाणी एक्झाम सेंटर्स पाहायला मिळत आहेत। या ठिकाणी तुम्ही ही एक्झाम देऊ शकता। लक्षात घ्या, ऑल ओव्हर इंडिया ही रिक्रुटमेंट होत असल्यामुळे तुम्हाला महाराष्ट्रामध्ये सुद्धा नोकरी ठिकाण मिळू शकतं। आता या ठिकाणी मित्रांनो महत्त्वाच्या बाकीच्या गोष्टी, ज्यामध्ये टेस्टचं स्ट्रक्चर कशा प्रकारे असणार आहे बघा एक्झामचं, ज्यामध्ये रिझनिंग, इंग्लिश लँग्वेज, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड, जनरल अवेअरनेस आणि कॉम्प्युटर नॉलेज याचे प्रत्येकी 40 क्वेश्चन 200 मार्कांसाठी विचारले जातील, ज्यामार्फत तुमचं सिलेक्शन होईल। इंग्लिश व्हर्जनमध्ये लँग्वेज होणार आहे। ड्युरेशन प्रत्येक सेक्शनसाठी या ठिकाणी तुम्हाला 25 मिनिटाचा 120 मिनिटांचा, कॉम्प्युटरसाठी फक्त 20 मिनिटांचा टाइम राहील, अशा 120 मिनिटांमध्ये तुम्हाला ही एक्झाम या ठिकाणी द्यायची आहे। सो या बेसिसवर जर बघितला तर नक्कीच तुम्ही प्रयत्न करू शकता। त्यामुळे प्रत्येकी 5 ऑप्शन्स राहणार आहेत, ज्यासाठी निगेटिव्ह मार्किंग आहे 0.25 किंवा 1/4 मार्क या ठिकाणी डिडक्ट केले जातील। आता इतकीच माहिती मित्रांनो सध्या अवेलेबल आहे। यामध्ये पे स्केल वगैरे किंवा सॅलरी बाबत माहिती दिलेली नाही, मात्र लक्षात घ्या एक रेप्युटेड बँक आहे, त्यामुळे तुम्हाला सॅलरी सुद्धा इनिशियली चांगली मिळेल। त्याबाबत सध्या तुम्ही विचार करणे प्रॉब्ली तुम्ही इतर माहिती घेऊन त्या ठिकाणी माहिती घेऊ शकता इतर ऑनलाईन, मात्र सध्या तुम्ही त्याबाबत विचार न करता यासाठी ऑनलाईन अप्लाय करून प्रिपरेशन करणे महत्त्वाचं राहील। अगेन गव्हर्नमेंट जॉब नाही आहे, मात्र एक स्टेबल बँकेमध्ये तुम्हाला नोकरी करण्याची संधी या ठिकाणी मिळत आहे। यामध्ये बघा ऑनलाईन रजिस्ट्रेशन 23/6/2025 पासून 12 जुलै 2025 पर्यंत तुम्ही करू शकता। त्याच दरम्यान तुम्हाला फी सुद्धा या ठिकाणी भरायची आहे। यासाठी ऑनलाईन फीची डेट सुद्धा तुम्ही सेमच तुम्हाला पाहायला मिळेल। यासाठी एक्झाम नंतर तुमची टेस्ट कधी होणार आहे या सर्व गोष्टी तुम्हाला ऑफिशियल वेबसाईटवर त्यांच्या अपडेट केल्या जातील। त्या दरम्यान मात्र सध्या तुम्ही अर्ज या ठिकाणी करू शकता, ज्यासाठी ऑनलाईन ऍप्लिकेशन सुरुवात झालेली आहे। या भरतीबाबत काय डाऊट असेल तर कमेंट करून विचारा, व्हिडिओवर नक्की लाईक करा। अशाच प्रकारचे डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो। याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल, तेथे जाऊन तुम्ही नोटिफिकेशन रीड करू शकता आणि जर इंटरेस्टेड असाल तर ऑनलाईन अर्ज करू शकाल। धन्यवाद।